कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला मारून आता ती माझ्या वेदालाही मारू पाहती आणि तुम्ही तिचं लग्न अथर्वाशी लावून देता। तू हो मीच माया। का नाही अंबिका, का नाही? अथर्वावर माझं प्रेम होतं, तो माझा होता आणि तू त्याला माझ्यापासून हिरावून घेतलंस। तू आमच्या दोघांच्या मध्ये आली। दिस इज ऑल युअर फॉल्ट अंबिका। मला तुला कधीच मारायचं नव्हतं, कधीच नाही। तू माझी खूप चांगली मैत्रीण होतीस अंबिका, पण तू माझ्या प्रेमाच्या आड आलीस आणि मी अथर्वशिवाय जगू शकत नाही। आणि त्याला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते, काहीही। I'm sorry अंबिका। Goodbye.
मला माझ्या वेदापासून अथर्वपासून दूर करणारी माया होती. माझा सगळ्यात जास्त विश्वास होता मायावर, पण तिनेच घात केला. तुम्ही समजताय तशी नाहीये ती माया, खूप वाईट आहे ती. तिचं अथर्वशी लग्न लावून देऊन तुम्ही खूप मोठी चूक करताय. प्लीज असं करू नका. ऐका माझी, मायाला अथर्व आणि वेदापासून लांब ठेवाई. मी आणि वेदा सारखेच की. तिची आई जिवंत नाही, माझी नाही. आग वेदाने पाहिली, मी पण पाहिली. वेदाला जशी तिच्या आईची आठवण येते तशी मलाही येते. मी तरी मोठे झाले, पण वेदा तर अजून खूप लहान आहे. तिला तर खूप आठवण येतच. आणि वेदाचे बाबा तर तिच्या जवळ आहेत, पण ती त्यांच्यापासून खूप लांब असते. माझ्या बाबांचं तरी कुठे वेगळं आहे. तेही माझ्या जवळ होते, पण लांब असल्यासारखेच वागायचे. तुझ्या हातात आहे सगळा. बाहुली होता पण हा 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 येईल येईल ती येणार येणार ती येणार. मीरा, काय आईसाहेब, वेदा बरोबर असं का झालं असेल? लहानपणीच आपली आई नसली ना की खूप त्रास होतो. मला चांगलंच माहिती देव असं का करत असेल. लहानपणी इतकं दुःख वाटायला आलं ना, तर त्यांनी त्यातनं सावरायचं कसं? असं म्हणतात ना की देव सगळ्यांचं भलं करतो. मग या निष्पाप जीवावर इतका अन्याय का? बरोबर आहे तुझं, पण देवावरती कधीच अविश्वास दाखवायचा नसतो. पण त्याच्यावरचा विश्वास टिकून राहण्यासाठी त्यांनी तसं वागायला हवं ना. मीरा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू परमेश्वर आहे ना, तू नेहमी आपली परीक्षा घेत असतो. आणि प्रत्येक परीक्षेत त्याची एकच अपेक्षा असते की माझ्यावर विश्वास ठेव. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.